अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचं साहित्य जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी शिरोली पुलाची येथील यादववाडीतील शिवाजी गल्ली भागात एका घराच्या आडोशाला उघड्यावर कल्याण मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मटका एजंट योगीराज संभाजी पवार वय 28 राहणार शिवाजी गल्ली यादववाडी शिरोली पुलाची व मालक ऋषिकेश चंद्रकांत पाटील मूळगाव सांगली सध्या राहणार यादववाडी शिरोली पुलाची यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून 5200 5,000 रुपये रोख व कल्याण मटका जुगाराच्या आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त केल्या। ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने केली, पण अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकानं मागील आठवड्यात नागाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतलं आणि तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणतील असं वाटलं होतं, मात्र या कारवाईची शाई वाळते न वाळते तो शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा जुगाराचा खेळ जोमात सुरू झालाय। विशेष म्हणजे या जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कोणती भीती उरली नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचं पथक येऊन कारवाई करतं, मात्र स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी काय करतात असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित केला जातोय। हद्दीतील अशा अवैध प्रकारांची माहिती स्थानिक पोलिसांना नसते की असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। या प्रश्नाने शिरोली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।